नमस्कार. आज आपण पाहणार आहोत ज्ञानी पुरुष व भगवंतालाही लोकसंग्रहासाठी कर्मे करण्याची गरज कशी पडते ते. शिवाय अज्ञानी व ज्ञानी यांची लक्षणे आणि राग द्वेष रहित होऊन कर्म करण्याची प्रेरणा कशी मिळते, तसेच कामाला आवर घालण्याचे प्रतिपादन याचेही वर्णन आपण पुढील ओवींमध्ये ऐकणार आहोत. ओवी क्रमांक 17. यस्यात्मरतिरेव स्याद्यात्मसृप्तश्च मानव आत्म्यनेव च संतुष्ट तस्य कार्यं न विद्यते. अर्थात, परंतु जो मनुष्य आत्म्यातच रमणारा, आत्म्यातच तृप्त आणि आत्म्यातच संतुष्ट असतो त्याला कोणतेच कर्तव्य उरत नाही. ओवी क्रमांक 18. नैनं तस्य कृतेनार्थो न कृतेनेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थ विपाश्रय. अर्थात, त्या महापुरुषाला या विश्वात कर्मे करण्याने काही प्रयोजन असत नाही, तसेच कर्मे न करण्यानेही काही प्रयोजन असत नाही. तसेच सर्व प्राणी मात्रातही त्याचा जरा देखील स्वार्थाचा संबंध असत नाही. ओवी क्रमांक 19. तस्मात् सक्तः सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्याचरन् कर्म परमानोक्ती पुरुषः. अर्थात, म्हणून तू नेहमी आसक्त न होता कर्तव्य कर्म नीट करीत राहा, कारण आसक्ती सोडून कर्म करणारा मनुष्य परमात्म्याला जाऊन मिळतो. ओवी क्रमांक 20. कर्मणैव हि संसिद्धी मा स्थिता जनकादय लोकसंग्रहमेवापि संपश्चन् कर्तुं हरसि. अर्थात, जनकादी ज्ञानी लोकही आसक्तीरहित कर्मानेच परमसिद्धीला प्राप्त झाले होते. म्हणून तसेच लोकसंग्रहाकडे दृष्टी देऊन देखील तू कर्म करणे योग्यच. ओवी क्रमांक 21. यद्यदाचरति श्रेष्ठ तत्तदेवेतरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. अर्थात, श्रेष्ठ पुरुष जे जे आचरण करतो त्याप्रमाणेच इतर लोकही आचरण करतात. तो जे काही प्रमाण म्हणून सांगतो त्याप्रमाणेच सर्व मनुष्य समुदाय वागू लागतो. ओवी क्रमांक 22. न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किश्चन नानव्याप्तं व्याप्तव्यं वर्त एव च कर्मणि. अर्थात, हे अर्जुना, मला या तिन्ही लोकात काहीही कर्तव्य नाही आणि मिळवण्याजोगी कोणतीही वस्तू मिळाली नाही असेही नाही, तरीही मी कर्तव्य करीतच असतो. ओवी क्रमांक 23. यदि ह्ययं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशा. अर्थात, कारण हे पार्था, जर का मी सावध राहून कर्मे केली नाहीत तर मोठे नुकसान होईल, कारण मनुष्य सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात. ओवी क्रमांक 24. उत्सिते युर्मे लोका न कुर्या कर्म ते चेदहं संकरस्य च कर्तास्या मुपहन्यामि मा प्रजा. अर्थात, म्हणून जर मी कर्म केले नाही तर ही सर्व माणसे नष्टभ्रष्ट होतील आणि मी संकर्तेचे कारण होईल, तसेच या सर्व प्रजेचा घात करणारा होईल. ओवी क्रमांक 25. सक्ता कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद्विन्तास्तथा सक्त चिकीर्षुलोर्क संग्रहम. अर्थात, हे भारता,
कर्मात आसक्त असलेले अज्ञानी लोक ज्या रीतीने कर्म करतात त्याच रीतीने आसक्ती नसलेल्या विद्वानानेही लोकसंग्रह करण्याच्या इच्छेने कर्मे करावीत. ओवी क्रमांक 26. न बुद्धिभेदं जनयेद ज्ञानां कर्म संगिनां जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान्युक्तः समाचरण. अर्थात परमात्मा स्वरूपात स्थिर असलेल्या ज्ञानी पुरुषाने शास्त्रविहित कर्मात आसक्ती असलेल्या अज्ञानी लोकांच्या बुद्धीत भ्रम म्हणजेच कर्माविषयी अश्रद्धा निर्माण करू नये. उलट स्वतः शास्त्रविहित सर्व कर्मे उत्तम प्रकारे करीत त्यांच्याकडूनही तशीच करून घ्यावी. ओवी क्रमांक 27. प्रकृते क्रियमाणानि गुणे कर्माणि सर्वशा अहंकार विमूढात्मा कर्ताहमीति मन्यते. अर्थात वास्तविक सर्व कर्मे सर्व प्रकारे प्रकृतीच्या गुणांमार्फत केली जातात. तरीही ज्याचे अंतःकरण अहंकाराने मोहित झालेले आहे असा अज्ञानी पुरुष मी करता आहे असे मानतो. ओवी क्रमांक 28. तत्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयो गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. अर्थात पण हे महाबाहो, गुणविभाग आणि कर्मविभाग यांचे तत्व जाणणारा ज्ञानयोगी सर्व गुणच गुणात वावरत असतात हे लक्षात घेऊन त्यामध्ये आसक्त होत नाहीत. ओवी क्रमांक 29. प्रकृतेर्गुण सम्मूढा सज्जन्ते गुणकर्मसु तान् कृत्सविदो मंदा कृत्स्नविन्न विचालयेत. अर्थात प्रकृतीच्या गुणांनी अत्यंत मोहित झालेली माणसे गुणात आणि कर्मात आसक्त होतात. त्या चांगल्या रीतीने न जाणणाऱ्या मंदबुद्धीच्या अज्ञानांचा पूर्ण ज्ञान असणाऱ्या ज्ञानाने बुद्धिभेद करू नये. ओवी क्रमांक 30. मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा निराशीन निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः. अर्थात अंतर्यामी मज परमात्म्यामध्ये गुंतलेल्या चित्ताने सर्व कर्मे मला समर्पण करून आशा, ममता व संतापरहित होऊन तू युद्ध कर. ओवी क्रमांक 31. ये मे मतमिदं नित्यं नुतिष्ठन्ति मानवा श्रद्धावन्तो अनुसूयन्तो मुच्यन्ते तेति कर्मभिः. अर्थात जे कोणी मानव दोषदृष्टी टाकून श्रद्धायुक्त अंतःकरणाने माझ्या या मताचे नेहमीच अनुसरण करतात तेही सर्व कर्मापासून मुक्त होतात. ओवी क्रमांक 32. ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतं सर्वज्ञानविमूढास्ता विन्धि नष्टान चेतसा. अर्थात परंतु जे मानव माझ्यावर दोषारोप करून माझ्या या मतानुसार वागत नाहीत त्या मूर्खांना तू सर्व ज्ञानांना मुकलेले आणि नष्ट झालेलेच समज. ओवी क्रमांक 33. ओवी क्रमांक 33. सदृशं चेष्टते स्वस्या प्रकृते ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति. अर्थात सर्व प्राणी प्रकृतीच्या वळणावर जातात म्हणजेच आपल्या स्वभावाच्या अधीन होऊन कर्मे करतात. ज्ञानी सुद्धा आपल्या स्वभावानुसारच व्यवहार करतो. मग या विषयात कोणाचाही हट्टीपणा काय करेल. ओवी क्रमांक 34. इंद्रियस्येंद्रिय स्वार्थे रागद्वेषो व्यवस्थितौ तयोर्न वशमागच्छेतो ह्यस्य परिपंथिनो. अर्थात प्रत्येक इंद्रियाचे इंद्रियाच्या विषयात राग व द्वेष लपलेले असतात.
माणसाने त्या दोहोंच्या आहारी जाता कामा नये, कारण ते दोन्हीही त्याच्या कल्याण मार्गात विघ्न करणारे मोठे शत्रू आहेत. ओवी क्रमांक 35. श्रेयान् स्वधर्मो विगुण परम धर्मास्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेय परधर्मो भयावह. अर्थात चांगल्या प्रकारे आचरणात आणलेल्या दुसऱ्याच्या धर्माहून गुणरहित असला तरी आपला धर्म अतिशय उत्तम आहे. आपल्या धर्मात तर मरणेही कल्याणकारक आहे, पण दुसऱ्याचा धर्म भय देणारा आहे. अर्जुन उवाच. ओवी क्रमांक 36. अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः अनिच्छनपि वार्ष्णेय बलादिव नियोजित. अर्थात अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, तर मग हा मनुष्य स्वतःची इच्छा नसतानाही जबरदस्तीने करावयास लावण्याप्रमाणे कोणाच्या प्रेरणेने पापाचे आचरण करतो. श्री भगवान उवाच. ओवी क्रमांक 37. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्धव महाशनो महापापा विद्धेनमिह वैरणम. अर्थात श्री भगवान म्हणाले, रजोगुणापासून उत्पन्न झालेला हा कामक्रोधच आहे. हा खूप खादाड अर्थात भोगांनी कधीही तृप्त न होणारा व मोठा पापी आहे. हाच या विषयातील वैरी आहे असे तू जाण. ओवी क्रमांक 38. धूमेन व्रियते वह्नी यथार्दशो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भस् तथा तेनेदमावृतम. अर्थात ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळेने आरसा आणि वारेने गर्भ झाकला जातो, त्याचप्रमाणे या कामामुळे हे ज्ञान आच्छादित राहते. ओवी क्रमांक 39. आवृत्तं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पुरेणानलेन च. अर्थात आणि हे अर्जुना, कधीही तृप्त न होणारा हा कामरूप अग्नी ज्ञानी माणसाचा कायमचा शत्रू आहे. त्याने माणसाचे ज्ञान झाकले आहे. ओवी क्रमांक 40. इंद्रियाणि मनोबुद्धिः स्याधिष्ठानमुच्यते एतैर्विमोहयतेष ज्ञानमावृत्यं तेहिनम्. अर्थात इंद्रिये, मन आणि बुद्धी ही याचे निवासस्थान म्हटली जातात. हा काम या मन, बुद्धी आणि इंद्रियांच्या द्वारा ज्ञानाला आच्छादित करून जीवात्म्याला मोहित करतो. ओवी क्रमांक 41. तस्मात्त्वमिन्द्रियाण्यार्थो नियम्य भरतर्षभ प्राप्नानं प्रजहीयेनं ज्ञानविज्ञाननाशनम्. अर्थात म्हणून हे अर्जुना, तू प्रथम इंद्रियांवर ताबा ठेवून या ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणाऱ्या मोठ्या पापी कामाला अवश्य बळेच मारून टाक. ओवी क्रमांक 42. इंद्रियाणि पराण्याहो इंद्रियेभ्य परं मन मनसस्तु परा बुद्धी ह्यो बुद्धे परतस्तु सा. अर्थात इंद्रियांना स्थूल शरीराहून पर म्हणजे श्रेष्ठ, बलवान आणि सूक्ष्म म्हटले जाते. या इंद्रियांहून मन पर आहे, मनाहून बुद्धी पर आहे आणि जो बुद्धीहूनही अत्यंत पर आहे तो आत्मा होय. ओवी क्रमांक 43. एवं बुद्धे परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्. अर्थात अशा प्रकारे
बुद्धीहून पर अर्थात सूक्ष्म, बलवान व अत्यंत श्रेष्ठ असा आत्मा आहे हे जाणून आणि बुद्धीच्या द्वारा मनाला स्वाधीन करून, हे महाबाहो, तू या कामरूप अजिंक्य शत्रूला मारून टाक. ओम तत्सदिति. श्रीमद् भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कर्मयोगो नाम द्वितीयोऽध्यायः. हरिः ओम.